आणि आता बुलेटिनच्या सुरुवातीलाच लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी बातमी समोर येते। लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता आजपासून मिळणार आहे। नागपूरचं हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये रक्कम वर्ग केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलं होतं आणि त्यानुसार आजपासून लाडक्या बहिणींना डिसेंबरचा 1,500 रुपयांचा हप्ता मिळणार आहे। हप्ता देण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येणार आहे, तर जुलै ते नोव्हेंबर पर्यंत 1,500 रुपयांप्रमाणे 7,500 रुपये महिलांच्या खात्यात या आधीच जमा करण्यात आलेले आहेत आणि आता डिसेंबरच्या हप्त्याची रक्कम आजपासून जमा होणार आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर जोडल्या गेलेले आहेत। वैदेही, ज्या पद्धतीने मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं होतं हिवाळी अधिवेशनानंतर लाडक्या बहिणींना त्यांचा डिसेंबरचा हप्ता मिळणार, तर आजपासून हा हप्ता मिळायला सुरुवात होणार आहे। काय माहिती अधिकची? डिसेंबर महिना संपायच्या आत लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता मिळणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती आणि त्यानुसारच आता काम जे आहे ते सुरू झालेलं आहे। लाडक्या बहिणीला हप्ता देण्याचं काम जे आहे ते सध्या प्रगतीपथावर आहे। आजपासूनच हप्ता मिळण्यासाठी सुरुवात होणार असल्याची माहिती मिळत आहे आणि 1,500 रुपये हा हप्ता जो आहे तो आता बहिणींना या महिन्यात मिळणार आहे, कारण 2,100 रुपयांच्या संदर्भात अजूनही लेखी अधिसूचना आलेली नाहीये। त्याच्यामुळे 1,500चा हप्ता पण डिसेंबरचा हप्ता बहिणींना जो आहे तो डिसेंबर महिना संपायच्या आत मिळणार असल्याची माहिती दिली होती आणि त्यानुसारच आता काम पुढे सुरू असल्याचं बघायला मिळतंय। जी, धन्यवाद वैदेही आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर 2,100 रुपये नाही तर 1,500 रुपयांचा हप्ता मिळणार आहे लाडक्या बहिणींना। महायुतीने प्रचारादरम्यान 2,100 रुपये करणार असं आश्वासन दिलं होतं, मात्र अर्थसंकल्पामध्ये कदाचित हे पैसे वाढवले जातील। लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता आजपासून मिळणार आहे आणि लाडक्या बहिणींना 1,500 रुपयांचा हप्ता मिळणार आहे। डिसेंबरच्या हप्त्यासाठी 3,500 कोटी रुपयांची तरतूद सरकारकडून करण्यात आलेली आहे। जुलै ते नोव्हेंबर मध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 7,500 रुपये जमा झालेले आहेत आणि आता लाडक्या बहिणींना 2,100 रुपयांसाठी वाट पाहावी लागणार आहे। आपण अधिकची माहिती ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतोय। तर लाडक्या बहिणींना 1,500 रुपयांचा हप्ता मिळणार आहे। डिसेंबरच्या हप्त्यासाठी सरकारकडून 3,500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे। जुलै ते नोव्हेंबर पर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 7,500 रुपये आधीच गेलेले आहेत आणि आता डिसेंबरचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जाईल। मात्र लाडक्या बहिणींना 2,100 रुपयांसाठी वाट पाहावी लागणार आहे। लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता आजपासून मिळणार आहे आणि हा हप्ता 1,500 रुपये इतका असणार आहे। तर या बातमीनंतर आपण राज्यभरातल्या सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केल्याने आदिवासी आणि दुर्गम परिसरातील महिलांना काही प्रमाणात आधार मिळाला, मात्र जीवनावश्यक वस्तूंचे भाव कडाडल्याने लाडक्या बहिणींना महागाईचा फटका बसलाय। सुमारे 35,000 लाडक्या बहिणींचं आर्थिक बजेट कोलमडलंय। पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राज्याच्या विविध भागांसह परराज्यातून सुमारे 90 ट्रक फळभाज्यांची आवक झाली होती। त्यामुळे बटाटा, शेवगा आणि मटारच्या आवाक्यामध्ये वाढ झाल्याने त्यांचे वाढलेले दर आता स्थिरावले। सोलापूर बाजारामध्ये कांदा बाजारभावामध्ये घसरण सुरू झालेली आहे। लाल कांद्याची 47,000 क्विंटलची आवक झालेली आहे, तर लाल कांद्याला कमीत कमी 1,350 सरासरी दर मिळालाय। जालना जिल्ह्यातील सीसीआयच्या 8 केंद्रांवर जवळपास 2.5 लाख क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आलेली आहे। भाववाढीच्या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी अद्यापही कापूस विक्रीसाठी आणलेला नाही, त्यामुळे लाखो क्विंटल कापूस अजूनही शेतकऱ्यांनी घरातच साठवून ठेवल्याचे चित्र पाहायला मिळतंय। ऊस पिकांवर अतिथंडीमुळे विपरीत परिणाम दिसतोय। ऊस पिकांवर पानावरील पांढरे किंवा हिरवट पिवळसर पट्टे दिसून येत आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांवर संकट ओढावलंय। नाताळ सणाच्या पूर्वसंध्येला विविध प्रकारच्या केकची मागणी जोरात वाढलेली आहे। फ्रूट केकला अधिक मागणी आहे, तसेच प्लम केक आणि विविध फ्लेवर्सचे केक देखील बाजारामध्ये विकले जात आहेत। सोयाबीन तेलाची मोठ्या प्रमाणात आवक झालेली आहे, मात्र बाजारपेठेमध्ये मंदीचं वातावरण असल्याने सोयाबीन तेलाच्या भावामध्ये 5 ते 7 रुपये प्रति लिटर मागे घसरण झाली आहे।
धाराशिव येथील शेतकऱ्यांनी हमीभावाने सोयाबीन विक्री करता यावी म्हणून खरेदी केंद्रांवर जाऊन सोयाबीनची ऑनलाईन नोंदणी केली, परंतु महिना उलटूनही शेतकऱ्यांना खरेदीचे मेसेज आलेले नाहीत। अशी तक्रार कळंब, तुळजापूर आणि उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांमधून करण्यात येते। मका पिकाला 2225 रुपये हमीभाव असताना बाजारामध्ये हमीभाव मिळत नसल्याचे चित्र आहे। देशासह राज्यभरामध्ये आवक वाढत असून बाजारभाव तेवढेच असल्याने शेतकरी मात्र चिंतेत आहेत। राज्यात 26 आणि 27 डिसेंबरला काही जिल्ह्यांना हवामान खात्यानं येलो अलर्ट जारी केलेला आहे। मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये 26 ते 28 डिसेंबर दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज आहे, तर 27 डिसेंबरला वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये पीक भाव संरक्षण योजनेची पायाभरणी करण्यात येणार आहे, तसंच पिकांच्या योग्य दरालाही विमा संरक्षण मिळवून देण्याचा प्रयत्न असणार आहे। ग्रामसभांच्या माध्यमातून याबाबतचा ठराव घेऊन सरकारकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिलेली आहे। शेतकऱ्यांचं नुकसान टाळण्यासाठी शासनाकडून क्रॉप सर्व्हे ॲप्लिकेशन तयार करण्यात आलेलं या ॲपमधून शेतकरी पिकांची माहिती 7/12साठी थेट कृषी खात्याला पाठवू शकतील, त्यामुळे शेतकऱ्यांना कृषी अधिकाऱ्यांची वाट पाहावी लागणार नाही। यासह इतरही कामांसाठी शेतकऱ्यांना हे ॲप फायदेशीर ठरणार आहे। सरकारने जमीन मोजणीच्या शुल्कामध्ये मोठी वाढ केली। यापुढे 4 ऐवजी केवळ 2 प्रकारामध्ये शुल्क आकारणी केली जाईल। नव्या बदलानुसार शेतजमिनीसाठी नियमित मोजणी शुल्क 2000 तर द्रुतगती मोजणीसाठी 8000 रुपये मोजावे लागणार आहेत। सोलापूरच्या सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनामध्ये चक्क दूध पिणारा कोंबडा आढळून आलाय। राजा असं या दूध पिणाऱ्या कोंबड्याचं नाव असून वनराज क्रॉस जातीचा हा कोंबडा आहे। या कोंबड्याचं वजन तब्बल 6 किलो असून 12 महिने याचं वय आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये लाल तोंडी माकडांनी हौदोस घातलाय। केळी, चिकू, नारळ, कडधान्य पिकांचं या माकडांनी अतोनात नुकसान केलेलं आहे। दरम्यान वन विभागाकडून आतापर्यंत 800 माकडांना पिंजऱ्यामध्ये जेरबंद करण्यात आलं असून त्यामुळे शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केलं जातंय। नाशिकच्या येवला मनमाड परिसरामध्ये गेल्या 2 दिवसांपासून धुक्याची चादर पसरलेली दिसते। या वातावरणामुळे रबीच्या पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। खाते वाटपानंतर मंत्र्यांचे बंगले आणि दालन वाटपावरून सुद्धा धुसफूस सुरू झालेली आहे। विश्वासात न घेता दालन तसंच बंगल्यांचं वाटप करण्यात आल्याने अनेक मंत्री नाराज आहेत। दरम्यान मंत्रालयामध्ये दालनं उपलब्ध नसल्याने 3 राज्यमंत्र्यांची कार्यालयं थेट विधान भवनामध्ये थाटण्यात आलेली आहे। तेव्हा बंगले आणि दालनं वाटपानंतर काही जणांनी ते बदलून देण्याची मागणी केलेली आहे। यामुळे मंत्र्यांच्या नाराजीनंतर बदलून दिली जाणार असल्याची शक्यता आहे। शिवसेना शिंदेगडाचे आमदार तानाजी सावंतांच्या 2 पुतण्यांना अज्ञात व्यक्तीकडून धमकीची चिठ्ठी पाठवण्यात आली आहे। तुमचाही संतोष देशमुख मस्साजोग केला जाईल अशी धमकी यामध्ये देण्यात आली आहे। त्यामुळे धाराशिवमध्ये एकच खळबळ उडाली आहे। महायुती सरकारला 237 आमदारांचं स्पष्ट बहुमत आहे, त्यामुळे आमदार रुसवा फुगवा काढून समजूत काढावं असं काही करावं लागणार नाही, तसंच अजित पवार म्हणाले। तसं मंत्रिपद न मिळाल्यामुळे भुजबळ नाराज आहेत, त्यामुळे त्यांचा रोख भुजबळांवर होता असं म्हटलं जात आहे। आमच्याकडे मानपमान मनात होतो त्याचं मीडियामध्ये संगीत वाजत असतं असं फडणवीस म्हणाले। मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपावरनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मिश्किल टोलेबाजी केली आहे। संगीत मानपमान चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळ्यामध्ये ते बोलत होते। माझ्या वडिलांना जसं मारलं तशी आरोपींनाही सजा द्या अशी मागणी सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हिनं केलेली आहे। त्याचबरोबर आरोपींना सजा देण्यासाठी सर्वांनी साथ द्या अशी भावनिक साथ देखील तिने घातली आहे। चोरांना समोर येऊन बंदूक रोखली तरीही बँक कर्मचारी फोनवर निवांत बोलत होता अशी घणाघाती टीका समाजवादी पक्षाच्या अखिलेश यादव यांनी केली। उत्तर प्रदेशमध्ये आता गुन्हेगारीसाठी नंबर 1 झालेला आहे। योगी सरकारच्या कायदा आणि सुव्यवस्थेवरनं ते बोलत होते।
उल्हासनगर कॅम्प क्रमांक 4 मध्ये हिट अँड रनची घटना घडलेली आहे। पारगाव स्विफ्ट डिझायर कारने 2 ते 3 वाहनांना उडवलेले। अपघातामध्ये 9 जण जखमी झाले। जखमींना उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले। बुलढाणा जिल्ह्यामध्ये भरधाव कारने उभ्या असलेल्या स्कूल बसला धडक दिली। या अपघातात एकाचा मृत्यू झालाय। मोहम्मद जावीर असं मृत व्यक्तीचं नाव आहे। नाशिकच्या येवला तालुक्यातील बदापूर येथील एका तरुणाचा ट्रॅक्टरखाली सापडून दुर्दैवी मृत्यू झाला। हा तरुण 18 वर्षीय असून सार्थक बंडू देवडे असे याचं नाव आहे। अंबरनाथमध्ये ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर एका चोरट्यानं रिक्षा चोरून नेलेली आहे। अंबरनाथच्या बारकोपाडा परिसरामध्ये ही घटना घडली। चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने ॲक्टिवा 125 प्रकारची OBD2B अशी दुचाकी बाजारात आणलेली आहे। तिची किंमत 94,000पासून सुरू होते। यामध्ये TFT डिस्प्ले, दिशादर्शक नकाशा आणि होंडा रोड सिनॅक ॲप मार्फत ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी अशी वैशिष्ट्ये आहेत। नागपूर मुंबई महामार्गावर द बर्निंग कारचं थरार पाहायला मिळालंय। जळगाव जिल्ह्यातील तरसोद फाट्याजवळ ही घटना घडलेली आहे। चालकाने प्रसंगावधान राखत प्रवाशांचा वेळीच खाली उतरवल्याने मोठा अनर्थ टळलाय। सुप्रसिद्ध गायक शान यांच्या निवासी इमारतीला आग लागलेली आहे। घटनास्थळी अग्निशामक दल दाखल झालं असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशामक दलाला यश आलंय। म्हाडाच्या अर्ज प्रक्रियेला पुन्हा मुदतवाढ दिली गेलेली आहे। अर्ज विक्रीला स्वीकृतीला 15 दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय मंडळाने घेतलेला आहे। त्यामुळे इच्छुक आता 6 जानेवारीपर्यंत अर्ज भरू शकणार आहेत। दरम्यान आता ही सोडत 31 जानेवारीला काढण्यात येणार आहे भारतीय एअरटेलने 2016 मध्ये मिळवलेल्या स्पेक्ट्रमच्या देण्यापोटीचे 3,626 कोटी चुकते केलेले आहेत। या देण्यापोटी त्यांना 8.65% व्याज भरावं लागत होतं। एअरटेलने या कॅलेंडर वर्षामध्ये स्पेक्ट्रमच्या देण्यापोटी 28,320 कोटी रुपये भरलेले आहेत। जालन्यात 17% रेशन कार्ड धारकांचं ई-KYC पूर्ण झालेलं आहे। ई-KYC साठी 31 डिसेंबरची शेवटची मुदत आहे। KYC करण्यासाठी 9 दिवस शिल्लक असून जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। वाहनधारकांच्या वाहनांची 20 वर्षांपेक्षा जास्त आयुर्मान वैधता असेल तर टॅक्सी परवाना रद्द करून नवीन परवाना काढून घ्यावा असं आवाहन कल्याण परिवहन विभागातर्फे करण्यात आलेलं आहे। आयुर्मान वैधता संपलेल्या वाहनांची परिवहन विभागाकडून तपासणी करण्यात येते। नववर्षाचं स्वागत आणि नाताळच्या सुटीमुळे समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते। मात्र समुद्र ठिकाणी पर्यटकांच्या मृत्यूच्या घटनाही होतात। त्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना उपजिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आलेल्या आहेत। नाताळ आणि 31च्या सुटीनिमित्त कोकणात पर्यटकांची मोठी गर्दी दिसते। यातले अनेक पर्यटक हे देवदर्शनासाठी जात आहेत। रत्नागिरीच्या गणपतीपुळे मंदिरामध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसते। दररोज 15,000पेक्षा सुद्धा जास्त भाविक गणपतीपुळेत दर्शन घेण्यासाठी येत आहेत। मुंबई तसंच पश्चिम महाराष्ट्रातून सुद्धा पर्यटक कोकणात दाखल झालेत। गणपतीपुळे संस्थानाकडून भाविकांसाठी योग्य नियोजन तसेच सुरक्षेची व्यवस्था करण्यात आलेली आहे। दररोज 15,000पेक्षा जास्त भाविक इथं दर्शन घेत असल्याची माहिती समोर येते आणि गणपतीपुळे मंदिरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल कलये यांनी। पाहूयात। नाताळच्या सुट्टीनिमित्त पर्यटकांची गणपतीपुळ्यामध्ये ओढ असलेली पाहायला मिळते। आपण सध्या उभे ते गणपतीपुळ्याच्या मंदिरामध्ये आणि या मंदिरामध्ये आपण बघू शकता की भाविकांची मोठ्या प्रमाणात रीग लागलेली आपल्याला पाहायला मिळते। मुंबई असेल, पुणे असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल
या सर्वच ठिकाणातून या गणपतीपुळ्याच्या दर्शनासाठी जी आहे ती भाविकांची गर्दी लागलेली आपल्याला पाहायला मिळते। आपल्यासोबत इथले पुजारी आहेत। काय नाही, आता सगळ्या शाळांना सुट्ट्या आहेत, नाताळची पण ऑफिसला सुट्टी असते, त्यामुळे नुसतेच पर्यटक नाही तर जे भाविक असतात ज्यांच्या काही इच्छा पूर्ण करण्यासाठी, जे नवस बोलण्यासाठी सुद्धा येतात, काही जण सेवेसाठी येत असतात। त्यामुळे अशी आता साधारणतः सुट्ट्यांच्या पिरियडमध्ये आपल्याकडे गर्दीला सुरुवात झालेली आहे। बघायला गेलं तर प्रत्येक गेटपासून 2-2 सुरक्षा रक्षक नेमलेले आहेत, लाईनीची चोख व्यवस्था केलेली आहे, पाण्याची व्यवस्था केलेली आहे, शिवाय लाईनीमध्ये आपण पंखेही बसवलेले आहेत की जेणेकरून भाविकांना गरम्याचा त्रास होऊ नये। आणि साधारणतः इन अँड ॲव्हरेज डेली आपल्याकडे 15 ते 20 हजारचं पब्लिक दर्शन घेऊन जातं। अमोल काले, साम टीव्ही, गणपतीपुळे, रत्नागिरी।